एका बाजूला स्वराज इलेव्हन ढोले ज्यांनी टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आणि सलामीची जोडी मैदानामध्ये येत असताना फिल्डिंगची जमावट झाली आहे. आपण पाहू शकता मितेश इलेव्हन कुरुन संघाचे हाच संघ आहे. त्यांनी सकाळी पहिला सामना अगदी दिमागदार पद्धतीने खिशात घातला होता. 32 धावाने विजय प्राप्त केला होता. 64 धावा कुठल्या होत्या? सोरगाव संघाविरुद्ध. आणि तोच संघ आता 2 हात करतोय बलाढ्य संघ स्वराज इलेव्हन ढोले, ज्यामधील अतिश घोडविंद एक महत्वाचा खेळाडू, महत्वाचा घटक, ज्याने आधीच्या सामन्यामध्ये सुद्धा तडाखेबंद फटकेबाजी करून अक्षरशः स्कोर लेवलला मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवलं होतं. तोच खेळाडू आपण पाहतोय मैदानामध्ये येतोय. सोबतीला नॉन स्ट्राईक एंडला असेल, स्ट्राईक एंडला साहिल असेल, कारण नेहमीच अतिश नॉन स्ट्राईकलाच असतो जेव्हा उतरत असतो ओपनिंगला. आणि स्ट्रायकर गोलंदाज मिस्टर रोहन. माझ्या सोबतीला एक वन ऑफ द बेस्ट स्कोरर जे घडतायत ह्या मैदानावर ते आमचे अथर्व. आजच्या दिवसात त्यांना ज्यांनी पाहिलं असेल स्कोरर माणसांनी, ते नक्कीच विचार करतील की हा अथर्व कुठून आला जन्माला, कसं काय उगवला. आणि त्याची इतकी गोल्डन लेखणी चालते की गोल्डन फिंगर मधून तो सुंदर लेख लिखतो. आणि या सामन्यामध्ये कोण लेख लिहेल, कोण हारेल, कोण परतेल बघायचंय. पहिला चेंडू, मॅच ऑन, स्ट्रोक ऑन, इट्स अ बिगी मायटी, आय थिंक सो. परेश महाजनचं सांगत असताना षटकार. इतकं चांगलं बॅलन्स केलं होतं की काय जबरदस्त स्टान्स साहिलचा. पहिला चेंडू ते आक्रमक षटकार, अजून त्याच दिशेला टर्न केलाय. शॉर्ट स्क्वेलेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याला बीट करून चेंडू जातोय अक्षरशः चिमुकल्यांकडे, बॅकवर्ड स्क्वेलेगकडे, प्रेक्षकांमध्ये. अजून एक सुंदर चौकार षटकारच्या पाठोपाठ 2 चेंडूमध्ये ठोकल्यात. 10 धावा. साहिल ऑन फायर. साहिलने हलवून ठेवलंय स्टेडियम मैदान. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पाहतोय आपण. कुकसे या ठिकाणी भोईरगावच्या वतीने ही स्पर्धा. जय महाराष्ट्र भोईरगाव. आणि भोईरगाव संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये पूर्णपणे दबदबा निर्माण करून ठेवला, ज्याने अस्तित्व टिकून ठेवलंय. परंतु या सुरू असलेल्या सामन्यामध्ये कोणता संघ जिंकेल ते बघायचंय. जो 2 हात करेल तळीव स्पोर्टच्या विरुद्ध, तळवली स्पोर्ट. आता सुद्धा ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सजवलाय त्या ठिकाणी फटका तटवलाय, परंतु चांगली फिल्डिंग सुद्धा झाली. मिड विकेट आणि स्क्वेलेगच्या मध्ये फॉरवर्ड झोन कडे क्षेत्ररक्षक तैनात केला होता, कारण त्या क्षेत्रामध्ये 2 उत्तम फटके मारले साहिलने. आणि बरोबर गोलंदाजाने ही फिल्डिंगची जमावट करून दाखवून दिलं की मी हुशार गोलंदाज आहे, मी माइंडने खेळतो. आणि अशा प्रकारचीच बॉलिंग झाली पाहिजे ज्या क्षेत्रामध्ये आपण फिल्डिंगची जमावट करत असतो. धावसंख्या इथे जमवली आहे साहिलने एकट्याने. 3 चेंडूंमध्येच 12. एक षटकार, एक चौकार आणि नुकताच एक डबल. 3 षटकांचा मुकाबला. चहूबाजूला प्रेक्षक पाहतोय आपण. संध्याकाळचं सत्र सुरू झालंय. सूर्यास्ताला जात असताना पहिलाच दिवस आजचा सक्सेसफुल इथे पार पडतोय. नियोजनबद्ध आयोजनच्या माध्यमातून भोईरगावची स्पर्धा. हा रिवर्सचा पवित्रा घेतला साहिलने. 3 फटके सरळ बॅटने आणि 4था फटका उलट्या बॅटने मारला आणि सुंदर सक्सेसफुल स्विच हिटेड टू द थर्ड मॅन फॉर द 4 रन्स. या ठिकाणी नाचवतोय, थिरकण्यास भाग पडतोय संगीताच्या माध्यमातून. तसं इथे बॅटरने पूर्णपणे नाचवलंय. सळो की पळो करून सोडलंय. चहूबाजूला फटकेबाजी. 3 फटके ऑन साईडला, 4था रिव्हर्स मारला तो ऑफ साईडला. सुंदर फटकेबाजी. साहिल पुन्हा एकदा सज्ज. आता सुद्धा ऑन साईडला येतोय आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने क्षेत्ररक्षक आला. ओ माय गॉड, व्हॉट अ ट्राय. जबरदस्त अनबिलिव्हेबल ट्राय फ्रॉम दॅट फिल्डर. हिज नेम इज सोपान. क्या बात आहे. इंटरनॅशनल लेवलचं एक क्षेत्ररक्षण म्हणू शकतो आपण. असं क्षेत्ररक्षण खूप प्रचलित झालंय. असाच झेल टिपला होता सूर्याने. आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं आपण की आफ्रिकेला नामोहरित केलं होतं वर्ल्ड कप मध्ये आणि वर्ल्ड कप खिशात घातला. वा, क्या बात आहे.
जबरदस्त या ठिकाणी पाहतोय आपण हा झेलचा प्रयत्न केला होता, धावा वाचवल्या, फार महत्वाच्या धावा 3 षटकाच्या मुकाबल्यामध्ये तब्बल 4 धावा वाचवल्यात. षटकार चौकार डबल 4 डबल असं जणू काय असं वाटतं की अथर्वच्या गावचा पिनकोड नंबर आहे की काय जो लिहितो या ठिकाणी. धावसंख्या झाली आहे 18 ऑन द बोर्ड. रिव्हर्स हिटेड विकेट किपरच्या डोक्यावरून आणि या ठिकाणी जातोय चेंडू फाईन लेगच्या दिशेने लॉंग स्टॉप रिजनच्या अक्षरशः स्क्रीनला धडक देत असताना, भुईरगाव चषकाच्या बॅनरला सलामी देत असताना की आम्ही सुद्धा भुईरगाव चषक जिंकण्यासाठी आलोय असं सांगतोय. साहिलचा ब्लास्ट आणि ठोकल्यात पहिल्या षटकामध्येच 22 धावा विदाउट एनी विकेट. दाखवून दिली या मैदानावर. आणि आता अतिश स्ट्राईक एंडला आहे, ज्याने मागच्या सामन्यामध्ये पूर्णपणे एक हाती धावफलक पूर्णपणे पंजाब मेलच्या वेगाने सशाच्या वेगाने पुढे नेला होता, जो कासव्याच्या वेगाने आधी चालत होता. तो अतिश घोडविंदे आता सज्ज झालाय सामना करण्यासाठी सोपानचा. सोपान तोच ज्याने फिल्डिंगचा जो लाजवाब प्रयत्न केला होता, अफलातून ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग मिड विकेट डीप मध्ये ज्याने केली होती, तो आता चेंडू सांभाळतोय, बॉलिंगची जिम्मेदारी सांभाळतोय आणि जातोय रनवे मधून. एक 16-17 पावलांचं रनअप सामना करेल अतिश घोडबिंदे. हाफ वॉली घेतलं, चेंडू हवेत आहे, अतिचा हा झेल धोक्यात आणि झेल टिपलाय. अतिश घोडविंदे 100 हत्तींचं बळ असलेला खेळाडू बाद, झेल बाद, ग्रेट विकेट डाऊन. जबरदस्त या ठिकाणी सोपाने प्रदर्शन केलं. जशी फिल्डिंग सजवली आहे, मयूरला ज्या ठिकाणी ठेवलंय आणि त्या मयूरने मयूर पंखचा पिसारा जसा फुलतो तसं 2 हात फुलवले आणि अतिश घोडणीचा तो झेल पकडला आणि एक जल्लोष मैदानामध्ये झाला. चेंडू आकाशातून नाचत डोलत येत असताना मस्त पद्धतीने पूर्णपणे कंट्रोल राखून तो झेल टिपला आणि त्या ठिकाणी जे आतिशने फटकेबाजी आतिशच्या सामन्यात केली होती, त्या आतिशला इथे 0 वरती बाद केलंय गोलंदाज सोपानने. याला म्हणतात कमबॅक करणं, याला म्हणतात पलटवार करणं. ही तुमची जबाबदारी तुम्ही अशी चोख बजावली पाहिजे, तरच तुम्ही मोठ्या खेळाडूंविरुद्ध चांगलं प्रदर्शन करू शकता. जेव्हा तुम्ही मोठ्या खेळाडूचं चांगलं प्रदर्शन करता तेव्हा तुम्ही मोठे बनत असता. जसं सचिन तेंडुलकर नेहमी म्हणायचे की तुम्ही चांगल्या देशाबरोबर खेळलं पाहिजे. ऑस्ट्रेलियाबरोबर त्यांनी सर्वात जास्त शतकं ठोकलेत म्हणून ते ग्रेट बनले. कारण ती त्यांची परीक्षा असाची, गोलंदाज भन्नाट होते त्यावेळचे सुद्धा आणि आताचे सुद्धा. परंतु या ठिकाणी गोलंदाज बघायचं आपल्याला वाईट टाकतोय. येस, हरीश परमार सर सांगत असताना पाहिलं त्यांनी थोडासा वेळ घेतला आणि त्या दरम्यान धाव सुद्धा पळून काढले. वाईट +1 आणि एकूण धावसंख्या झाली आहे 24 वर. बघा, ज्या सचिनचं नाव काढलं त्याची जन्मतारीख 24 एप्रिल 1973 आणि वयाची 24 वर्ष दिली. 35,957 धावा ठोकल्या, शतकांचं महाशतक 176, मॅन ऑफ द मॅच आणि बरंच काय. बोलता बोलता टुर्नामेंट संपून जाईल. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सोपान. धावसंख्या 1 गडी बाद 24. टीम स्वराज इलेव्हन डोळे. ओर द विकेट, फुल टॉसला टर्न केला के.एल. राहुल स्टाईलनी लॉंग लेग आणि फॅनिंगच्या मध्ये. शतक वेगाने गेला उजव्या बाजूला, थोडंसं मिस फिल्डिंग झालं परंतु फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागेल बॅट्समनला. आणि या बॅटरच्या माध्यमातून एक धाव आली. धावसंख्या एकूण ढोले संघाची एका धावेने वाढत असताना 25 वर. महेंद्र होता फलंदाज, 1 डाऊन बॅट्समन. आणि साहिल जो आहे ज्याने पहिलं षटक पूर्ण हाताळलं
आणि त्या पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे सळो की पळो करून सोडलं होतं गोलंदाजांना, फिल्डरांना. तो आता साहिल, ज्याच्यावरती पूर्ण जबाबदारी आहे. साहिलने एक रन काढला. आता महेंद्र स्ट्राईक एंडला. येस, यावेळेला महेंद्र अपांपुल करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडू अक्षरशः जागेवरच सोडावलाय, थंडावलाय. शॉर्ट विकेटला वेगाने टिपून शतश जाईपर्यंत वेगाने 2 धाव महेंद्र पूर्ण करतोय आणि त्याला सुंदर तालमेल देऊन साथ दिली साहिलने. त्याला दाद देतोय बॅट थोपटून की वेल डन बॉय, ग्रेट डन बाय यू. कारण या 2 धाव फार महत्वाचे आपल्या संघासाठी. आपला अतिश बाद झाला, आता जबाबदारी आपल्यावरती आहे. आपल्या संघाचं सुकाणं आपण खांद्यावरती वाहून घेऊन जायचंय. तो प्रयत्न केला पाहिजे. महेंद्र तू करू शकतो हे सांगत असताना एका बाजूला साहिल, पण तो गोलंदाज जो आहे ज्याने विकेट प्राप्त केली त्याला विकेट प्राप्त करून द्यावी लागली आपल्या संघासाठी. तर तुम्ही थांबू शकता. हा धाव फलक, हा स्कोर, चेंडू सेफ लँड होतोय आणि बघा त्या ठिकाणी हुलकावणी देतोय चेंडू. यालाच क्रिकेट म्हणतात. आणि चेंडू पाहता पाहता सीमारेषेच्या जवळ गेला होता. थोडेसे चाच पडले, मिस फिल्डिंग केली, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, बॅलेन्स गमावला फिल्डरने. हेच क्रिकेट आहे. चेंडू तुम्हाला हुलकावणी देऊ शकतो, तुम्हाला फसवू शकतो, तुम्हाला चकवू शकतो. तुम्ही सावध राहिलं पाहिजे, तुम्ही ती तयारी केली पाहिजे, तो सराव केला पाहिजे. आणि एकूण धावसंख्या 29 वर. षटकं झाल्यात 1.4. स्वराज इलन ढोले संघ बॅटिंग करतोय. आपण पाहताय प्रेक्षक, महाराष्ट्र जय महाराष्ट्र क्लब आयोजित भोईरगाव चषक छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण ह्या ठिकाणी पूर्ण पंचक्रोशी मधील हे नामांकित क्रीडांगण. ओ लेग स्टिक, दांडी, गोल, बेल उडवल्या आणि फलंदाज महेंद्र क्लीन बॉल बाद. थँक त्या बॅट्समनसाठी महेंद्रने चांगली त्याची कामगिरी बजावली. 3 चेंडूला सामोर गेला, 4 धावा त्याने अधोरेखित केल्या आणि लगेचच क्विक तो गेला डगआउटमध्ये. आता अजून साहिल मैदानामध्ये जो खेळतोय वैयक्तिक 23 धावांवरती, 7 चेंडूंमध्ये 23 धावा ज्याने केल्यात, तो साहिल अजून आहे मैदानामध्ये. आणि नवीन फलंदाज आला त्यासोबतीला विजय. धावसंख्या 29. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम स्वराज इलेव्हन ढोळे संघाची. थोडंसं फास्ट खेळा प्लीज, जरा आम्हाला कोऑपरेट करा. एकदम लयबद्ध खेळा. लय भारी खेळ सुरू आहे सकाळपासून आणि अजून आपल्याला तो भारी करायचा आहे. सूर्यास्त होण्याच्या आधीच आपल्याला सर्व सामने संपवायचे आहेत, त्यासाठी आम्हाला कोऑपरेट करा. फुलरल्यांचा चेंडू खराब चेंडूला टर्न केलाय आणि त्या ठिकाणी स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप मध्ये शतशक तैनात आहे, बरोबर स्क्वेअर उभा आहे, प्रेक्षकांच्या समोर उभा आहे, स्टँडच्या समोर उभा आहे, गेटच्या समोर उभा आहे. त्यांनी काय गेटच्या बाहेर चेंडूला जाऊ दिलं नाही. अशा प्रकारे 2 षटकं समाप्त झाली. धावसंख्या आहे ढोले संघाची बरोबर 30 वर. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सरासरी चांगली राखली. जी पहिल्या षटकामध्ये 22 धावांची होती ती खाली आली आणि या षटकात फक्त 8 धावा खर्च केल्या सोपानने आणि गडी बाद केले 2 धक्के दिले. 30 धावसंख्या 30. पाणी पाहिजे, पाणी. फिल्डिंग सजून घ्या, बॅट्समनला पाणी पाठवा. खेळाडू कक्षामधून या कोणतरी धावत आणि फील्ड सजून घ्या प्लीज. कुरुंद संघ फिल्डिंग सजून घ्या. मितेश इलन कुरुंद विरुद्ध स्वराज इलन ढोले. चला काही सेकंडसाठी आपण जाऊया डीजे अजय कडे, जो छान गाणी वाजवते सकाळपासून. खॉप बघितला रेखाने, पण तो खॉप पूर्ण नाही झाला आणि जयाने बाजी मारली. सॉरी, टर्न केलेला चेंडू ऑन साइडला बघितला, पण करत विकेट. फॉरवर्ड झोन कडे वेगाने क्षेत्ररक्षक 2 पोहोचले होते आणि तितक्याच वेगाने अवेगाने 2 धावा पूर्ण झाल्या. 32 धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. असे खूप कारण आहेत.
बॉलिवूडमध्ये किंवा इंडियन सिनेमामध्ये की बऱ्याचशा इतिहास घडलेत ते सुद्धा कधी कधी सांगावेसे वाटतात, पण जास्त सुद्धा सांगणं चुकीचं असतं कारण प्रेक्षकांना क्रिकेट पाहायचा असतो. धावसंख्या इथे आहे, मला सांगतील अथर्व. फुलटॉस, स्लोअर फुलटॉस होता, लोअर फुलटॉस आणि पंच पाहतायत इट्स भीमर डिलिव्हरी ओव्हर द बेस्ट. आधी लेग पंचाने इशारा केला, त्यानंतर लगेचच परमार सरांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की सर इट्स भीमर डिलिव्हरी. आपण रिप्ले मध्ये सुद्धा पाहू शकता. येस, पॅकॉमॅनचा वापर केला होता, फक्त टॉस करचा प्रयत्न होता पण तो प्रयत्न फसला. टॉस करून हा स्लोअर यॉर्करचा प्रयत्न होता गोलंदाजा, परंतु त्या प्रयत्नामध्ये असफल ठरले आणि आता पूर्णपणे मोका मिळालाय, संधी मिळाली आहे ती बॅट्समनला हात खोलण्याची. आणि बॅट्समन कोण आहे? जो आहे साहिल, जो या संधीचं सोनं करेल का? धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचलेली आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दुसरं षटक संपलंय. पहिला चेंडू हा झाला आणि दुसरा चेंडू लिगल नाही, आफ्रेट होता आणि तो काढला छान पद्धतीने ब्लॉक मध्ये. बैठक मारून फक्त टर्न करायचा प्रयत्न होता लॉंग लेगच्या दिशेने, परंतु ह्या प्रयत्नामध्ये पूर्ण फसले. जणू काय गोलंदाजाला माहिती होतं, त्यांनी जाणलं की फलंदाज अशा प्रकारे स्वीपचा नजारा पेश करेल आणि त्या स्वीप शॉटच्या नादामध्ये हा चेंडू मिस केला जो फ्रीटचा होता. यालाच म्हणतात चांगली तुमची गोलंदाजीची हुशारीने केली पाहिजे. फॅब्युलस पीस ऑफ बॉलिंग. फ्रीटचा चेंडू सुद्धा तो डॉट काढू शकला, म्हणजे अजून काय चांगलं पाहिजे. फक्त फिल्डरांनी साथ दिली पाहिजे अशा गोलंदाजाला, ज्याचं नाव आहे मिस्टर अजय. आणि आमचा डीजे अजय साथ देतोय, बॅट्समन सुद्धा साथ देतोय, पण तो त्या ठिकाणी फिल्डर साथ देत नाहीये. झेल सोडलाय आणि पंच पाहत असताना त्या ठिकाणी अजमाईश केली जाईल, निरसन केलं जाईल. एक्झॅक्टली काय झालंय? चौकारचा इशारा आहे, 4 रन्स. वाव, पण तो झेल सोडलाय, नुकसान केलं कुरुन संघाने. हा बघू शकता आपण रिप्ले. चेंडू हवेत होता बराच काळ, वेगाने क्षेत्राच्या उजव्या बाजूला गेला, हातातून चेंडू निसटला आणि पाहता पाहता तो झेल लँड झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. आणि एकूण धावसंख्या ढोले संघाची जाऊन पोहोचलेली आहे 4 धावांनी, बरोबर 38 वर. 38 बॉल शिल्लक आहेत, अजून 3 बॉल शिल्लक आहेत. 3 बॉल्स लेफ्ट फॉर दिस इनिंग. 3 षटकांचा मुकाबला. कमी पावलांचं रनअप अजयचं. राऊंड द विकेट, स्लोअर वन आणि हा भिरकावून दिलाय. आता झेल होईल का? यस, झेल टिपलाय. फुलटॉस चेंडूला नीटसं उचलून फेकून देता आलं नाहीये आणि फलंदाज साहिल बाद. कारण की साहिल ज्याने 23 धावा कुटल्या तो बाद झाला आणि स्लोअर वन होता. अजयच्या हा गोलंदाज विकेटचं पतन झालं आणि धावसंख्या इथे 38 असताना विकेटचं पतन झालं. 27 धावा केल्या, माफ करा इथे करेक्शन केलं जाते, 27 धावा ठोकल्या त्या म्हणजे एकट्या साहिलने. आणि एकूण धावसंख्या 38. जरा फास्ट केला प्लीज. बॅट्समन अगदी तयार राहा, तुम्ही तुमची बॅटिंग लाईनअप सेट करून ठेवा. जसा फलंदाज बाद होतो तुम्ही लगेचच धावत पळत या मैदानामध्ये बॅट घेऊन बल्ला हात में लेके मैदान में आ जाओ. ओ हो, आल्या आल्या स्कूपचा प्रयत्न होता, पल्लू ड्राईव्हचा प्रयत्न होता, पदर शॉट, पदर फटका. या फटक्याला बरीचशी नावं आहेत, परंतु त्या फटक्यामध्ये फसले आणि धावसंख्या स्थिरावलेली आहे बराच वेळ 38 वर. असं वाटलेलं की या शेवटच्या षटकामध्ये साहिल होता तर आतिषबाजी होणार, पण नाही. या ठिकाणी अजयने चांगली करामत केली आहे. स्लोअर वन, चेंज ऑफ पेस, चेंडूला अँगल घेतोय, टर्न करतोय, चेंडूला खाली ठेवते ना. अशा प्रकारे प्रेक्षक तिन्ही षटकं समाप्त झाली आणि पाहता पाहता इथे धावफलक थांबवला. पहिल्या षटकामध्ये धाव होत्या 22, दुसऱ्या षटकामध्ये 30 झाल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये थांबल्यात त्या 38 वर. आणि बरोबर 3 षटकांमध्ये 13च्या सरासरीने 39 धावांचं लक्ष सेट केलंय कुरुन संघापुढे. 39चं लक्ष नवीन सामन्यासाठी. नवीन टॉस आपण करणार आहोत. जय महाराष्ट्र भुईरगाव विरुद्ध तळोली स्पोर्ट तळोली. 2 कॅप्टन आलेले आहेत. आपण फक्त टॉस करू, निर्णय घेऊया, कारण महत्वाचा सामना सुरू आहे आणि वेळ फार महत्वाची. आता जरा फास्ट या, लगेच फिल्डिंग सजवण्यासाठी आणि बॅट्समन सुद्धा पाठवा. पाहुण्यांमध्ये आपण एक पाहुणे घेऊया. निलेश भोईर या आपल्या शुभ हस्ते आपण संध्याकाळी आलात, लगेच तुम्हाला इथे मान सन्मान. भोईरगावचे निलेश भोईर ज्यांच्या शुभ हस्ते टॉस
ज्यांनी आम्हाला बॉल स्पॉन्सर केलेले आहेत. हेड कॉल फ्रॉम तलोली. टेल इज येस. मनीषने टॉस जिंकला. मनीष फक्त निर्णय सांग. क्षेत्ररक्षण. थँक्यू सो मच. धन्यवाद निलेशजी भोईर. ऑल दी बेस्ट दोन्ही कॅप्टन्सला. फिल्डिंगचा निर्णय मनीषचा झालाय. टॉस झाला. आपण बघू शकता पुढचा सामना श्री तलोली विरुद्ध जय महाराष्ट्र भोईरगाव आणि मनीष भोईरने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. योगी देर. धन्यवाद मनोज कर्वे सर. चला प्लीज लगेचच तुम्ही बॅटर पाठवा प्लीज. मितेश 11 कुरुन संघ. जबरदस्त वापसी आपल्याला पुढील 2 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. ती म्हणजे मितेश 11 कुरुन संघाच्या वतीने. कारण पहिल्या षटकामध्ये रोहन 22 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर आपण सोपानचा स्पेन पाहिला. सोपाननं 8 धावा खर्च करत 2 गडी बाद केले आणि अंतिम षटकामध्ये अजयने सुद्धा मात्र चांगली कमालीची गोलंदाजी केली. 8 धावा त्याने सुद्धा खर्च केल्या आणि 1 सफलता प्राप्त केली. म्हणजे एकूण 38 धावसंख्येपर्यंत या ठिकाणी स्वराज 11 डोळे संघ पोहोचला आणि आता मात्र लगभग प्रति षटकामध्ये 13च्या धावगतीनं 39 धावा इथून या ठिकाणी मितेश 11 कुरुन संघाला मात्र जोडायचे आहेत. चला स्पीडअप करूया कारण यानंतर अजून 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. चालू सामन्यातील जो संघ विजयी तो होणार आहे तो मात्र आजच्या दिवसातील अंतिम सामना केलेला आणि पुढील जो सामना तुम्ही पाहणार तलवली विरुद्ध जय महाराष्ट्र भोईरगाव त्या सामन्यातील विजेता संघ या चालू सामन्यातील विनर संघाच्या विरोधात अंतिम लढत मात्र या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला आपल्याला अशा प्रकारचा आजचा शेड्यूल आहे. वेल थोडंसं आपल्याकडे कमी आहे. त्या अनुषंगाने मी प्रत्येकाला विनंती करतोय की एखादा मोठा फटका आला किंवा एखादा फलंदाज बाद झाला तर आपण जास्त वेळ एकत्र टीम मिटिंग करू नका जेणेकरून जास्त वेळ इथे मात्र खर्च होईल. सलामीची जोडी शुभमच्या सोबतीला पाहू शकाल. सोपान आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज आतिश गोडविंदे. लेफ्ट आर्म बॉलर आहे आणि ओव्हर द विकेटनं मात्र या ठिकाणी मारा करतोय शुभम साडी. पहिला चेंडू इनफिल्डला बीट करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग शॉट कव्हरला इथे मात्र शत्रक्षक होते आणि तिथे मात्र चुकी घडली. पहिल्या चेंडूवरती आय थिंक विकेट्स मिळाली होती आतिशला परंतु कुठेतरी आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षणाच्या वतीने मात्र चूक झाली आणि चेंडू शेवटच्या क्षणाला मात्र धर्तीवरती दान होताना आपण पाहतोय की शुभमला मात्र त्या ठिकाणी जीवनदान मिळाला. 1 धाव तिथे कंप्लीट झाली आणि 1 धावानं मात्र या ठिकाणी जो स्कोर कार्ड आहे तो आता मात्र या ठिकाणी आपल्याला पुढे चालताना पाहायला मिळेल. तो म्हणजे मितेश 11 कुरुन संघाचा लॉंग ऑन डीप मध्ये आहे. अगदी स्क्वेअर लेग तुम्हाला डीप मध्ये पाहायला मिळेल आणि फटका मात्र त्याच दिशेने केला. लॉंग ऑन कडे शत्रक्षक आहेत. सलमान शेख चेंडूवरती पोहोचतोय. चुकीचा जजमेंट चुकीचा अनुमान आणि चेंडू मात्र लॉंग ऑनच्या बाहेर एका टप्प्याच्या साह्यानं 4 धावांसाठी चौकार. आणि त्याचप्रमाणे सलमान सुद्धा भरपूर वेगाने पुढे निघाला आणि त्याचमुळे त्याच्या पाठीमागे जेल तिथे मात्र सेफ लँडिंग झाला आणि लगेचच पहा या ठिकाणी प्रत्युत्तर देत असताना आतिश गोडविंदे एक चांगल्या खेळाडूची निशाणी तो मात्र दाखवत असताना आणि आतिश सुद्धा मात्र अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपलं प्रतिनिधित्व करत असताना भल्या भल्या फलंदाजांना नाचवलेला आहे. ऑल इंडिया ओपन असेल मग सिटी फॉर्मॅट असेल किंवा ग्रामीण फॉर्मॅट असेल प्रत्येक फॉर्मॅटमध्ये त्याचं योगदान चांगल्या पद्धतीने तो आपल्या संघासाठी देत असतो. एक शांत स्वभावाचा हा खेळाडू. इथे मात्र पहा चेंडूवरती कुठल्या प्रमाणात लक्ष वेधलं नाहीये. चेंडू पडल्यानंतर पहा स्विंग अँड मिस. चेंडू सरळ यष्टीरक्षक सलमानच्या साहिल त्या ठिकाणी सज्ज आहे. साहिल सिनियर आणि काय साहिल बॅटिंग केली जबरदस्त. 27 धावा त्याच्या बॅटमधून पाहिल्या आपण आणि त्यांच्या पाठीमागे सुद्धा मात्र जबरदस्त कार्य करतोय. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे बिनगडी बाद 5 धावा. जबरदस्त वापसी. पुन्हा मात्र 30 लेन. त्याच प्रकारे मात्र असं वाटतं की तिथे खेळपट्टीवरती कॉईन ठेवलाय की काय ज्या अनुषंगाने मात्र आतिश गोलंदाजी साकारतोय. ज्या फलंदाजाच्या बॅटमधून जो चौकार आला तो चौकार सुद्धा मात्र कुठेतरी बिस्फिलच्या जोरावरती आला परंतु तदनंतर लागोपाठ 3 डॉट चेंडू हाताळले. अजूनही धावसंख्येचा जर विचार केला तर 34 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहे 13. पुन्हा एकदा फुलर लेंथ. काय जबरदस्त कामगिरी आतिशची पाहायला मिळाली. शेवटच्या 4 चेंडूंवरती एकही धाव खर्च केली नाहीये आणि एक सफल षटकांनी समाप्ती आतिश गोडविंदेची पाहायला मिळाली. जणू काय त्याला सफलता प्राप्त झाली नाहीये परंतु कंजूशी गोलंदाजी पाहिली आपण. फक्त धावा खर्च केल्या 5. येणारे 12 चेंडू शिल्लक आणि जिंकण्याकरता आता 34 धावांची आवश्यकता.
स्वराज 11 डोलप संघ जर पाहिला तर पूर्णपणे त्या संघाची जबाबदारी आपल्याला अतिशय खांद्यावरती पाहायला मिळत असे. जशी जबाबदारी आपण पाहिली तर निवृत्ती मगर सर यांनी मात्र अतिशय खांद्यावरती टाकली आणि ती जबाबदारी आता मात्र संघाची स्वीकारतोय. मग कर्णधार पद असेल, मग आपल्या खेळाडूंना मात्र काही सजेशन असतील, या सर्व गोष्टीकडे मात्र अतिशय वारंवार लक्ष आपण पाहत असतो. आणि त्याच अतिश गोडविंदेनं मात्र काय सुंदर कामगिरी केली आणि आपल्या संघाला मात्र एक मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलेला आहे. येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी इथून आता मितेश 11 कुरुन संघाला 34 धाबांची आवश्यकता. गोलंदाज दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय महेंद्र बॅटिंगसाठी सुद्धा आला होता. 2 चेंडू त्याने मात्र फेस केले होते. 4 धावांमध्ये त्यांनी योगदान बॅटिंग मध्ये दिला आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये पाहूया शुभमला आता मात्र इथून मोठ्या बाकीचा वापर करावा लागेल. प्रयत्न करतोय, चांगला सजवलाय काऊ कॉर्नर कडे क्षेत्ररक्षक, दोघांमध्ये टकराव पाहिला आपण आणि अखेर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय. 4 धाबांसाठी. चला जास्त आपण गर्दी करू नका प्लीज. जास्त गर्दी करू नका त्या ठिकाणी प्लीज. प्रेक्षकांना विनंती करतोय, काही झालेलं नाहीये त्या ठिकाणी. प्लीज गर्दी करू नका त्या ठिकाणी प्लीज. थोडीशी हवा लागू दे त्यांना. काही सर्व आपले तुम्ही सध्या पाहू शकाल आपल्या स्क्रीनवरती जे मान्यवरांचे कटआउट्स आपण या ठिकाणी लावलेले आहेत ते सर्व कटआउट्स तुम्ही पाहू शकाल. टॉस बॉक्स आहे स्वर्गीय आदेश चिंतामण भोईर यांच्या वतीने मात्र त्या ठिकाणी आपण पाहत आहोत. प्लीज अतिश जर थोडासा दुखापत असेल तर त्याला आपण बसवलं तर हरकत नाही, कारण क्लिनिक आपल्या जवळच आहे. भोईरपाडाच्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. काही मेडिकल तुम्ही जाऊन त्या ठिकाणी मेडिसिन घेऊ शकता. आणि पहा आमचे प्रेम पाटील आले आणि प्रेमापूर्वी लगेच त्यांनी मात्र मेडिसिनची त्या ठिकाणी सेवा केली. हा क्रिकेटमध्ये नक्कीच सर्व खेळाडूंचा हा प्रेम आहे आणि म्हणूनच म्हटलं की पीटीसी मध्ये सर्व जे आपले खेळाडू आहेत ते फिट आहेत, सावकार आहे. चला लगेचच मैदान खाली करा, आपल्याला खेळ सुरू करायचा आहे, कारण अजूनही 2 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. मग ते किती षटकांचे असतील हे आपण सांगू शकणार नाहीये, परंतु हा सामना फार महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. पहिल्याच चेंडूवरती मात्र जबरदस्त आपण प्रहार पाहिला शुभमच्या बॅट मधून. समीर आणि आतिश मध्ये थोडीशी टकराव पाहिली आपण, परंतु दोघेही व्यवस्थित आहेत, त्यात काही शंका नाहीये. फलकावरती धावा लागल्या गेल्या, एकूण बिनगडी बाद 9. आता समीकरण तुम्ही पाहू शकाल 11 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी इथून 30 धाब्यांची आवश्यकता. याच प्रमाणे शुभमला खेळ करावा लागेल. या सामन्यामध्ये तुम्हाला जर वापसी करायची असेल, कमबॅक करायचं असेल तर मात्र या ठिकाणी या दुसऱ्या ओव्हरमध्ये तुम्हाला अटॅकिंग खेळ सादर करावा लागेल. तो खेळ सध्या आपण पाहतोय. इथे मात्र पाहू शकाल चेंडू पडल्यानंतर अधिकच बाहेरच्या दिशेने मूव्ह झाला आणि त्याचमुळे पंच परेश महाजन यांचे मात्र दोन्ही समांतर पाहतोय आपण. एक्स्ट्रा डिलिव्हरी पाहायला एक्स्ट्रा चेंडू तिथे मात्र पाहिला आपण, एक्स्ट्रा धाव सुद्धा आपण पाहतोय. याकडे मात्र नक्कीच लक्ष केंद्रित करावं लागेल. पाहू शकाल ज्यांनी आज आपल्या संगीताच्या तालावरती सर्वांना मात्र नाचवलं असे आमचे डीजे अजय आणि भावेश यांचा कटआउट तुम्ही पाहिला. आणि इथे मात्र फटका चांगला ऑन साइडला अतिश गोविंद. हो व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट, कॅच ऑफ द सीझन म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी पारितोषिक दिलं जाणार आहे आणि त्यामध्ये आतिश गोविंदेचा निश्चितपणे विचार केला जाऊ शकतोय. कम ऑन डीजे.
तो की अशा झेल फक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पकडल्या जातात, पीटीसी मध्ये सुद्धा पकडू शकतात आणि याचा उत्तंत उदाहरण इथे मात्र मिळाला आतिश घोडविंदेच्या माध्यमातून. जबरदस्त कॅचिंग, स्वतःला मात्र पूर्णपणे झोकलं, त्या ठिकाणी ड्राईव्ह लगावली, शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती लक्ष त्याने केंद्रित केलं आणि आपल्या सुरक्षित हातांची ओझल जी योग्य वेळी त्यांनी उघडली आणि त्या ओझलीमध्ये त्या चेंडूला मात्र कैद केलं. हा क्रिकेट आहे पीटीसी मध्ये. आणि नक्कीच मी अगोदरच म्हटलं की स्वराज इलेव्हन डोले म्हटला तर या संघाचा नक्कीच मित्र म्हणतो की आधारस्तंभ म्हणून आतिशकडे पाहिला जातो आणि त्याच अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी शुभमला माघारी पाठवण्यामध्ये 100% योगदान आतिशच्या माध्यमातून आपण पाहिलं. पहिला धक्का इथे मात्र लागतोय पितेश इलेव्हन कुरुज संघाला. नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये, तिसऱ्या क्रमांकावरती रोहन इज ऑन स्ट्राईक. हो, फटका हवेत केला, टायमिंग चांगलं जुळालं, लॉंग ऑन वरती फिल्डर आहेत परंतु पळत असतील कारण फक्त चेंडू मात्र निघून जातो एकदमच्या कॅमेऱ्याच्या मानच्या बाजूनं स्काय स्क्रीनवर मात्र जाऊन धडकतोय. 6 धावांसाठी षटकार. स्टुडिओमधून सर्व लेखाजोखा तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. त्या स्टुडिओसाठी आम्हाला मोलाचं योगदान देणारे आमचे भोईरगावचे युवा उद्योजक मिस्टर सागर शेठ मधुकर भोईर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे कारण त्यांच्या मुलाच्या नावानं समालोचक कक्ष या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. कुमार त्रिशांक सागर भोईर. अजून एक मोठा फटका हवेत केला, लॉंगवरती क्षेत्ररक्षक आहेत आणि या ठिकाणी पाहू शकाल की स्वतःचा जो संतुलन होता तो मात्र संतुलन गमावला आणि त्या अनुषंगाने चेंडूला मात्र मैदानाच्या आतमध्ये फेकून दिलं. परंतु चांगला सेव्ह पाहिला आपण. आपल्या संघासाठी 5 धाबा तिथे मात्र या ठिकाणी वाचवल्या गेल्या. काय सामना इथे मात्र रंगतोय, हाय स्कोरिंग आहे, हाय व्होल्टेज आहे आणि मात्र या ठिकाणी अशाच प्रकारचे सामने किनारी रसिकांना मात्र हवे असतात. लक्ष वेधूया आपण धावफलकाकडे. 17 धाबा धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यात आणि आता मात्र विजयासाठी 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 22 धाबांची आता मात्र या ठिकाणी आवश्यकता असणार आहे. स्ट्रायकिंगला सोपान आहेत. सोपाने पाहू शकाल या ठिकाणी पुन्हा मात्र प्रथमतः चेंडू बॅटला स्पर्श झाला आणि इथं मात्र झेलबादच्या स्वरूपात अजून एक विकेटचं पतन आणि सोपानला सुद्धा मात्र या ठिकाणी थोडीशी दुखापत आता मात्र झाली आहे. असं वाटतं की आता मात्र एखाद्या चांगल्या डॉक्टरला इथे मात्र या ठिकाणी बसवावं लागेल कर्वे सर, ज्या अनुषंगाने मात्र वारंवार दुखापत होत आहेत. आपण आंतरराष्ट्रीय मध्ये पाहत होतो की प्रत्येक संघामध्ये एक फिजिओ असतो परंतु आता मात्र जय महाराष्ट्र भोईरगाव संघाने कमिटीला सुद्धा विचार करावा लागेल. एक चांगला फिजिओ इथे मात्र आणून बसवावं लागेल. असं वाटतं की एखाद्या कुठल्या तरी देवाची पूजा करणं शिल्लक राहिलं की याच्या अनुषंगाने आज जास्त दुखापत होत आहेत. हरकत नाहीये. गणराच्या क्षणी आपण सकाळी पाहिलं की चांगलं साकडं घातलं की कोणालाही दुखापत होणार नाही, या स्पर्धेला गालबोट लागणार नाही. आणि पाहिलं की आमचे सोपान सुद्धा फिट झाले. फिट येतो हिट आहे पीटीसी मध्ये. पी परफेक्ट पॉवरफुल. धावसंख्या आपण जर पाहिली तर 2 गडी बाद 17 आणि विजयासाठी आता मात्र 7 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. पुढील 2 सामने आहेत पण ते सामने किती षटकांचे असतील याची आपण आता मात्र प्रचिती देऊ शकणार नाहीये कारण आपल्याकडे आता वेळ मात्र खूपच कमी शिल्लक आहे. परंतु हा सामना असा वाटतं की शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल त्यात काही शंका नाहीये. दीपेश आलाय, नवीन फलंदाज ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, बॅटचा टोला चेंडू स्पर्श होतोय, स्वतः गोलंदाज जातोय, फॉलो थ्रो मध्ये चेंडू उचलतो महेंद्र, शेवटच्या चेंडूवरती आली 1 धाव. अशा रीतीने 2 षटकांचा खेळ ते मात्र संपन्न झालेला आहे. 6 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी 21 धावांची आवश्यकता. चला लगेचच फिल्डिंग सजवा प्लीज. स्वराज इलेव्हन डोले संघ, चला आपण एकत्रित येऊ नका. 6 चेंडू 21 ची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी असणारी स्पर्धा आपण पाहतोय. पीटीसी मधील ही दुसरी स्पर्धा आहे. पहिली स्पर्धा आपण जयदुर्गा चषक पाहिला आतकुलीच्या मैदानावरती आणि आता मात्र हा दुसरा चषक पाहतोय भोईरगाव चषक 2024 श्री छत्रपती शिवाजी क्रीडांगण कुकसे या मैदानावरती. थेट प्रक्षेपण सध्या सुरू आहे. एसके एंटरटेनमेंटच्या वतीनं मात्र ही स्पर्धा कव्हर केली जात आहे. 6 चेंडू 21 ची आवश्यकता. बॅटिंग ऑर्डर पाहिले तर कुठेतरी शुभमनं चांगली सुरुवात करून दिली होती परंतु तो फलंदाज 5 धावसंख्येवरती बाद झाला. तदनंतर
सोपान आले. सोपाने पहिल्या चेंडूवरती चौकार प्राप्त केला, परंतु पुढील 4 चेंडू मात्र निर्धावाच्या रूपाने त्यांनी मात्र त्या ठिकाणी खेळले गेले. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकाल डीजे अजय भावेश डेकोरेशन साऊंड लाईट प्रोफेशनल साऊंड सिस्टीम ॲट जंबुलपाडा. तिसरा षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज समीर. पहिल्या चेंडू फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय, परंतु डीप मिड विकेटला मात्र फिल्डर सज्ज आहेत. सिंगल डबल मात्र या ठिकाणी डोले संघाला मात्र जास्त नुकसान होणार नाही, परंतु या ठिकाणी ऑफिशियल पंचांनी तिसऱ्या पंचाची मागणी केली की हा चेंडू फेअर आहे की अनफेअर आहे. आमचे तिसरे पंच कंट्रोल रूम मध्ये आहेत. पंच शानू कुरेशी निश्चितपणे इकडे लक्ष केंद्रित करतील. परंतु पहिल्या चेंडूवरती फक्त 21 धाव इथे कंप्लीट केली फलंदाजाने. आणि या तिसऱ्या पंचाचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला. इट इज बीमर बॉल. म्हणजे पुढील चेंडू असेल फिरिट, म्हणजे 2 धाबा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. 1+1 येणारे 6 चेंडू आता शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 19 धाबांची आवश्यकता. फिरिट चेंडू आहे, जबरदस्त फटका, पिकअप शॉट. काय जबरदस्त मात्र फटका सजवला. मॅच ऑन आहे आणि या फटका पाहतो रोहनच्या बाटमधून आला षटकार. टाकले म्हणजे यापुढे आता मात्र या सामन्यामध्ये समीर गोलंदाजी करू शकणार नाहीये. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे पहा. बीमर चेंडू होता त्याच्यावरती हा षटकार, म्हणजे 6+1 एकूण 7 धाबा. आणि आता समीकरण असेल 7 चेंडू शिल्लक, 12 धाब्यांची आवश्यकता अँड फिरिट कंटिन्यू. फक्त तुम्ही गोलंदाज चेंज करू शकता, कुठलाही डिपार्टमेंट फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये तुम्ही खेळाडू चेंज करू शकणार नाही. काय जबरदस्त मात्र ही मॅच रंगतदार स्थितीमध्ये पोहोचली आहे. 39 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग करतायत. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर कुठेतरी पूर्णपणे स्वराज इलेव्हन डोळे संघाचं आपण वर्चस्व पाहिलं. तदनंतर पाहिलं आपण महेंद्रचा स्पेल आला. महेंद्रने फक्त 12 धावा खर्च केला. असं क्षण वाटलं होतं की हा सामना सहजपणे स्वराज इलेव्हन डोळे संघ मात्र विजय प्राप्त करेल, परंतु तदनंतर समीर आला. समीरने 2 बीमर चेंडू हाताळले आणि आता मात्र समीरचा जो षटक आहे पूर्ण करण्यासाठी नवीन गोलंदाज साहिलला आपण या ठिकाणी पाहतोय. साहिल ज्युनियर. परंतु फिरिट कंटिन्यू. 6 चेंडू शिल्लक, 12 धाब्यांची आवश्यकता. चला फास्ट खेळायचं आपण. आणि पुढील जे सामने आहेत दुर्गेश किती षटकांचे असतील हे आमच्यापर्यंत तुम्ही रूपरेषा पोचवा. फिरिट कंटिन्यू. 7 चेंडू 12ची आवश्यकता. ओरपी चेंडू आहे, फटका जबरदस्त, अगदी वाडिश लॉंग आहेत. त्याच्या डोक्यावर चेंडू फ्लाय होतो आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातो. 4 धाबांसाठी हा चौकार. केला आहे. कुठल्याही क्षणाला मात्र कुठलाही संघ कमबॅक करू शकतोय. आणि पहा या ठिकाणी कधी सामना जिंकतोय गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने, तर कधी सामना जिंकतोय फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने. 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडू मध्ये आता मात्र विजयासाठी या ठिकाणी आपण विचार केला तर 8 धाब्यांची आवश्यकता. फिरिट चेंडूवरती मात्र त्या ठिकाणी आपल्याला चौकार पाहायला आपल्याला. आणि या ठिकाणी आता मात्र समीकरण 5 चेंडू शिल्लक, 8 धाब्यांची आवश्यकता. जबरदस्त बॅटिंग रोहनच्या माध्यमातून पाहतोय आपण. साहिल इथे मात्र या ठिकाणी 8 धाबांचं संरक्षण करेल का? इथून मात्र रोहन या सामन्याचा तारणहार इथे मात्र बनेल का? लोअर फुटला चेंडू जबरदस्त फुलर लेत होती. या ठिकाणी पावसाळ थोडासा शफल झाले होते, ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर निघाले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. आलाय डॉट चेंडू. जबरदस्त मॅच. 4 चेंडू शिल्लक आहेत, 8 धाबांची आवश्यकता. जशी डॉट चेंडू येतील तसा मात्र या ठिकाणी गोलंदाजाचा उत्साह इथे मात्र पाहायला मिळेल. परंतु जसा एखादा मोठा फटका आला तर मात्र गोलंदाजावरती आपल्याला दडपण पाहायला मिळू शकेल. 4 चेंडू शिल्लक आहेत, 8 धाबांची आवश्यकता आहे. 8 धाबा जोडायच्या आहेत. 4 चेंडू शिल्लक आहेत. साहिल राऊंड द विकेटने मार्गस्थ करतोय. स्लोअर वन होता, पेक केला, पंच केला, अगदी पॉईंटच्या डोक्यावरून डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. चेंडूचा पाठलाग करतायत. दुहेरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धाबा त्या ठिकाणी सहजपणे पूर्ण केलेल्या आहेत. जबरदस्त मॅच. दोन्ही संघ मात्र या ठिकाणी हार मानण्यास तयार नाहीयेत, कारण त्यांना सामना जिंकायचा आहे. जय महाराष्ट्र आयोजित भोईरगाव चषकामध्ये आम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत जो आपला प्रवास आहे तो आम्हाला कायम ठेवायचा आहे. आणि त्याच उद्दिष्टाने मात्र हे दोन्ही संघ आता मात्र एकमेकांसमोर लढत आहेत, झुंजत आहेत. कारण 3 चेंडू आता शिल्लक असतील आणि विजयासाठी
4 धावांची आवश्यकता. आतापर्यंत 2.3 षटकांचा खेळ संपन्न झाला. 33 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. 2 गडी आतापर्यंत गमावले मितेश 11 कुरुंज संघाने. आणि आता मात्र अजूनही जमेची बाजू जर पाहिली तर दिपेच्या सोबतीला रोहन आहे. 3 चेंडू शिल्लक, 6 धावांची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी. जबरदस्त मॅच, जबरदस्त मुकाबला. क्रीडा रसिकांचे मन जिंकणारा सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. राऊंड विकेट पुन्हा एकदा ओव्हरपेच चेंडू होता, सरळ बॅटी लॉप करण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट चेंडू. इथे मात्र पहा पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं तर साहिलच्या अगेन्स्ट चौकार आला होता, परंतु तदनंतर पुढील 3 चेंडूचा विचार केला तर 2 डॉट चेंडू त्याने हाताळले, एक दुहेरी धाव पाहिली. आणि आता समीकरण 2 चेंडू शिल्लक, 6 धावांची आवश्यकता. समीरनं एकही चेंडू न टाकत असताना तब्बल त्याने 9 धावा खर्च केल्या होत्या. हा बोनस पॉइंट होता मितेश कुरुंज संघासाठी. परंतु आता मात्र या ठिकाणी पहा फलंदाज रोहनवरती आता मात्र जास्त प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल पुन्हा एकदा फुलटॉस आहे, टर्न केला, गॅप आहे स्क्वेअर लेग मिड विकेट मध्ये. परंतु स्क्वेअर लेगचा 1700 चेंडूपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या. आणि आता मात्र गोल्डन चौकाराची आवश्यकता आहे. आज हा तिसरा सामना आहे की तो शेवटच्या चेंडूपर्यंत पोहोचलाय. इथे मात्र रोहन गोल्डन चौकार मारेल का, की एखादी साहिलच्या भात्यातून गोल्डन डिलिव्हरी पाहायला मिळेल. सामना आवडला असेल तर प्रेक्षकांना विनंती करतोय दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. टाळ्यांचा गजर होऊ द्या. इथे मात्र विजय झालाय. भुईरगाव चषक 2024 मध्ये या जय महाराष्ट्र मित्र मंडळाचं ज्याप्रमाणे त्यांनी या स्पर्धेचं नियोजन केलं आणि अखेर आज सामना शेवटच्या चेंडूपर्यंत पोहोचलाय. एका चेंडूवरती 4 धाब्यांची आवश्यकता आहे. 4 धाबा कंपल्सरी आहेत, कारण या स्पर्धेचा नियम आहे चेसिंग इज कंपल्सरी. एकीकडे साहिल आहे तर दुसरीकडे रोहन आहे, एकीकडे रोहन आहे तर दुसरीकडे साहिल आहे, एकीकडे कुरुंज संघ आहे तर दुसरीकडे डोळे संघ आहे. गोल्डन चौकार येईल का? फुल टॉस ऑन साइडला फेकून दिलाय मॅक्सिमम आणि हा सामना जिंकलाय मितेश 11 कुरुंज संघानं. सो कॉंग्रॅच्युलेशन मितेश 11 कुरुंज आणि हार्ड लक निवृत्ती मगर सर, हार्ड लक स्वराज 11 डोले संघ. खराब लेंथ फुलटॉस, एका चेंडूवरती 4 ची आवश्यकता होती आणि त्याच्यावरती रोहन मात्र हिरो ठरलाय. त्याने ठोकला षटकार आणि लगेचच मैदान तुम्हाला खाली करायचं आहे. चला कुठल्या प्रकारे प्रेक्षकांनी विनंती करतो की आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका. हार्ड लक आतिश, परंतु जबरदस्त बिग फाईट. खास करून जिथे समीरला दुखापत झाली तिथे मात्र समीरच्या गोलंदाजीवरती सुद्धा त्याचा परिणाम पाहायला मिळाला आणि लगेचच त्याच्या भात्यातून 2 बिमार चेंडू पाहिले आणि ते बिमार चेंडू नव्हे तर स्वराज 11 डोळे संघाला ते बिमार करून गेले आणि या स्पर्धेतून मात्र त्याचा जो प्रवास होता तो मात्र संपन्न झाला. नो डाऊट आपण या सामन्यामध्ये अनेक उलाढाल पाहिल्या, परंतु एखाद्या वेळी ज्यावेळी एखादा मित्र जर फसला गेला, जो वेळेवरती उपस्थित असतो तोच मात्र खरा मित्र असतो. म्हणजे या सामन्यामध्ये कोणत्या खेळाडू काय केलेला त्याचं मला माहिती नाहीये, परंतु संकटातून ज्या संघाला आपल्या संकटातून बाहेर